तर मित्र सर्व व्हिडिओ म्हणजे वरग यांच्या आता तुम्ही पाहिलात, अपलोड जे केलेत ते सिक्वेंटली लावलेत. असीम सरोदे जी ज्येष्ठ वकील आहेत त्यांचाही तुम्ही बघितलात. सोशल मीडियावर जो व्हायरल झाला आहे व्हिडिओ तो. आता थोडं धावतं फक्त जरा आता 2-3 मुद्द्याला 8-9 मुद्द्याला हात घालतो. किशोर वरग यांचे जे काय माझ्याशी झालेले हे आहेत हे वास्तविक दाखवणं आहे. एक त्यांनी विश्वासाने केलेलं चॅट होतं ते. पण त्याच्यातलं बाकी काय मी ओपन नाही करत. फक्त त्याच्यात ते काय म्हणतायत ह्याच्यामध्ये किशोर वरग कायदेशीर लढण्यास समर्थ आहे. किशोर वरग कायदेशीर लढण्यास समर्थ आहे. मेन जी वाक्य आहेत ती सांगतो. किशोरजी तुम्ही कायदेशीर लढत राहा, कारण तुम्ही एवढी प्री प्लॅन करून केलं आहे ते, की तुम्ही पोलिसांना जे सांगितलं इतक्या वाजता मी इतक्या ठिकाणी होतो तो परफेक्ट सगळे परफेक्टली तुम्ही माझ्या मते पोलिसांनी बघावं की ह्या 2 महिन्यात साधारण किशोर वरग कोणकोणते यूट्यूबवर किंवा गुगलवर कोणते असे सर्च करत होते मूवीज वगैरे. परफेक्ट प्लॅन करून जे काय केलं आहे ते केलेलं आहे. त्याच्यामुळे पुढे काय होणार ते आम्हाला माहिती आहे. पण इथे तुम्ही कायदेशीर लढण्यास समर्थ आहात, ती कायदेशीर लढाई करत राहा. पण रस्त्यावर उतरून जे काय आता सामाजिक लढाई जी लढावी लागणार आहे त्याच्यासाठी मी आणि माझ्यासोबत समर्थपणे ज्यांनी व्हिडिओ जे बघितलेत त्या प्रत्येकाला वरगजी विचारलंय मी, काय हो सिद्धेश गवड खोटं बोलतोय असं वाटतोय का हो तुम्हाला? काय हो? नाही हो, वाटत नाही असं म्हणतायत. ओके, तर कायदेशीर गोष्टी तुम्ही तिथे बघा. यापूर्वीपासूनच मी सांगतोय 2 प्रकारची न्यायव्यवस्था आहे, म्हणजे कोर्ट आहे. ते कोर्ट पुरावा मागतं आणि दुसरे कोर्ट म्हणजे माणुसकीचं न्यायालय. इथे माणसांना कळतं कोण बोलतोय, काय कसा वागतोय, आणि तुमची हिस्ट्री सगळी बाहेर आली आहे. हां, नंतर तुम्ही काय म्हणताय, ज्या दिवशी पोलिसांच्या या खोट्या केसमधून मी बाहेर पडेन त्यावेळी आपण सविस्तर बोलूच. अजिबात बोलूया नको. मी तर म्हणतो नातेसंबंधच आपले काय असतील तर ते तोडून टाकूया. काय गरज नाही आपल्याला. पोलीस का बोलत नाहीत, का पत्रकारांना प्रतिक्रिया देत नाहीत हे पण पोलिसांना विचारा. आज विचारलंय आजच्या पत्रात. किशोरजी आजच्या पत्रात मी विचारलंय काय चाललंय म्हणून. मला गुन्हेगार ठरवण्याचा तुम्हाला सोडाच, SP यांना पण अधिकार नाही. हे बरोबर आहे, पण आम्ही तुम्हाला गुन्हेगार म्हणण्यापेक्षा ना त्या सिद्धेश गावडे या प्रकरणावरून फक्त गुन्हेगार लोक नाही म्हणत आहेत, सगळेच आले आहेत हो विषय बाहेर. फक्त एव्हिडन्स मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबलोय, कारण व्हिडिओत बोलायला सुद्धा काहीतरी कागदाचा आधार पाहिजे ना. हा, तुम्ही इथे म्हणताय व्हिडिओ नंतर प्रसिद्ध कर, काढ सत्य बाहेर बघू. मी सत्यच तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर सत्य काढायला जातो तर तुमचंच काहीतरी बाहेर पडतो. आणि काय सत्य बाहेर काढू? तुझा जिल्ह्याच्या बदनामीपेक्षा इथे न्याय आणि अन्याय महत्वाचा आहे. न्यायाच्या गोष्टी तुम्ही कोर्टात करा वरगजी, न्यायाच्या गोष्टी तुम्ही कोर्टात करा. अन्याय झाला की नाही मी रस्त्यावर उतरून आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बघतो काय करायचं ते. रस्त्यावर उतरून अन्याय झाला आहे की नाही, तुमच्यावर झालाय आहे की नाही तोही कळेल, आणि कोणावर झाला आहे की नाही तोही कळेल. त्याच्यामुळे न्यायाच्या गोष्टीत मी नाही बोलू शकत. न्यायाच्या गोष्टी तुम्ही बघा, तुम्ही कायदेपंडित आहात. मला एवढंच समजतं, समाजात राहतो मी. सामाजिक जो अन्याय जर झाला असेल तर तो मी बघतो, तुमच्यावर झाला असेल तर मी काय पुन्हा एकदा सांगतो सुपारी घेऊन काम नाही करत. माझं असं बोलणं झालंच नाही काय त्या चॅट संदर्भात. तू कितीही खोटं कर, मी इथे काहीही खोटं करत नाहीये. तू जे चॅटिंग वाचले ते चुकीचे आहे. तू जे वाचतोस ते सगळे कॉम्प्युटरवर बनवलेले स्क्रीनशॉट आहे, त्याला काही किंमत नाही कायद्यात नसू देत किंमत, माणुसकीच्या न्यायालयात आहे. तू कितीही व्हिडिओ बनव, माझी बदनामी कर, काही फरक पडणार नाही मला. नाही, तुम्हाला नाही फरक पडणार, पण जनमानसात हा फरक पडतोय. दुसरी गोष्ट वरग साहेब, बदनामी तुम्ही पण पोलिसांची केली आहे, त्यांनाही कसं वाटत असेल. त्याच्यामुळे
पहिली गोष्ट आधी मी तुमची बदनामी केलीच नाहीये, कारण बदनामी करायची असती तर ते चेहरे दाखवले असते, पण आता मी ते आधी तुमचे व्हिडिओ सगळे ते व्हायरल होत आहेत ते हे करतो. एक सांगतो, शेवटी विजय सत्याचा होईल. आम्हाला तीच अपेक्षा आहे. शेवटी विजय सत्याचाच झाला पाहिजे, असत्याचा होता नाही, या मताचा मी नाहीये. हे दोघांचं आमचं मत सहमत होतंय. तुमचंही म्हणणं आहे विजय सत्याचा झाला पाहिजे आणि माझंही म्हणणं आहे विजय सत्याचाच झाला पाहिजे. सिद्धेश शिरसाट याच्या विषयावर कधी माझे सिद्धेश गावडे याच्याशी बोलणे झालेच नाही. असू देत, नंतर बघू. चॅट तर मिळाला तरी म्हणताय नाही, असू दे, ठीक आहे. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचा आता विषय मित्र हो, पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. कोणाला विनंती करतोय? सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉम्प्युटर IT एक्सपर्ट कोण असतील तर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत कृपया पाठवा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. वरकजी काय म्हणतायत, 32 लाख रुपयाची तक्रार कसली केली आहे ते जाऊन बघ अगोदर. 2 लाख रुपयाचे सामान आणि 30 लाख रुपये डाटाचे. तुला काय समजणार डिजिटल डाटा? अगोदर खात्री कर, पहिले बातमी बनवतोस ना, ही बातमी नाहीये, हे वास्तव मांडतोय. बातमी वगैरे असं हे काय शब्द वापरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या तमाम IT एक्सपर्ट कोण असतील तर त्यांना हात जोडून विनंती सांगतो, मला एकच सहकार्य करा तुम्ही. माझा नंबर लिहून घ्या, 9764236348, 9764236348, 97. माझ्या मते मी दोनदा सांगितले, पुरे आहे. इथे मी पुन्हा सांगतोय की 32 लाख रुपयाची तक्रार कसली आहे ते जाऊन बघ अगोदर. 2 लाख रुपयाचे सामान आणि 30 लाख डाटाचे. तर पुन्हा मी सगळ्यांना आवाहन करून सांगतो की 30 लाख रुपयाचा डाटा ह्यांच्या त्या PC मध्ये ठेवायला हे काय रॉ एजंट आहेत का? किशोर वरक, तुम्ही नेमकं काय ह्याच्यातही ब्लॅकमेलिंगच्या कोणाच्या केसेस ठेवल्यात, तो डाटा आहे काय ते मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सॉफ्टवेअर असेल तर 30 लाख तुमच्याकडे आलेच कुठून हे घ्यायला? खूप गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. आणि माझ्या मते हा जो कॉम्प्युटर आहे तो कॉम्प्युटर IT एक्सपर्टकडे तपासायलाच द्यावा लागेल, अर्थात पोलिसांच्या माध्यमातून. आणि 30 लाख रुपयाचा डाटा नेमका कोणता आहे तो आधी तपासावा लागेल, त्या डाटाची खात्री करावी लागेल. आणि तुम्ही कितीही खोटं सांगितलं म्हणून सत्य बदलणार नाही. मी बाबा वरकजी, मी खोटं काय सांगत नाहीये. जे काय कागद आहेत, गावडे फॅमिलीकडे काय स्क्रीनशॉट मिळाले त्या आधारे बोलतोय. माझं आणि तुमचं वैयक्तिक वाद नव्ह ते राहणार नाहीत. हां, पण आपले संबंध तुटले इथे, एवढंच सांगतोय याच्यातून, की असलं व्यक्तीशी मला संपर्कच ठेवायचा नाहीये. लगे रो, खोटं करणाऱ्यांना खरं ऐकायचं नसतं राणेसाहेब. कोण म्हणजे मी खोटं करतोय की काय? काय रे देवा, बगरे आणि काय. ठीक आहे, पुन्हा एकदा तोच विषय, सरते शेवटी तोच बोलतो. 30 लाख रुपयाचं सॉफ्टवेअर असं कोणतं असतं किंवा डाटा, तो मला सांगावा IT एक्सपर्ट किंवा कॉम्प्युटर एक्सपर्टनी. तमाम सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्यातल्या आणि देशातल्या IT एक्सपर्टला माझी विनंती. धन्यवाद. थांबतो मी.